स्वागत आहे तुमचं अनुपमाज व्लॉगमध्ये। मस्त अशी संध्याकाळ झालेली आहे आणि आकाशात सगळीकडे केशरी केशरी असं रंग पसरवलेला आहे, कारण सूर्य अस्ताला जातोय। खूप छान असा रंग सगळ्या आकाशात पसरलेला होता। मी आले होते गच्चीवर कपडे काढण्यासाठी, तर त्यानंतर मग खाली गेल्यावर मी केली छान अशी कडक स्ट्रॉंग अशी कॉफी, कारण कॉफी मला खूप आवडते। आणि कॉफी घेतल्यानंतर मला आवरून जायचं होतं आज बाहेर बाहेर म्हणजे मला जायचं होतं आज हॉस्पिटलला। तर अशी छान अशी कॉफी केली स्ट्रॉंग आणि कॉफी घेतली। कॉफी घेतल्यानंतर दिवाबत्ती केली देवाला, संध्याकाळची वेळ झालेली होती। दिवा लावला आणि दिवा लावल्यावर थोडंसं शुभंकरोती वगैरे झाल्यानंतर छान वाटतं थोडंसं असं शांतपणे तिथे एक 5-10 मिनिट बसल्यावर। ते सगळं आटोपलं, शांतपणे देवाला दिवा लावला, खाली तुळशीला दिवा लावला आणि शांतपणे देवाला समोर प्रार्थना केली शुभंकरोती यासाठी की खरंच आपल्याला आरोग्याची किती गरज आहे ना। तर मग त्यानंतर केल्या भाकरी, कारण 3-4 भाकरी फक्त करायच्या होत्या आणि भाकरी करून मग मला जायचं होतं हॉस्पिटलला, कारण खूप त्रास होतोय। तुम्ही आवाज पण मागच्या व्हिडिओत ऐकला असेल की खूप सगळी सर्दी झालेली आहे आणि सर्दी तर आहेच, त्याचबरोबर खूप म्हणजे पेन खूप होत होतं पायांना, सगळं पेन होत होतं आणि त्यासाठी खूप दिवस मी टाळलं। असं वाटलं की होईल, सर्दी तर आहे, होईल 4-5 दिवसात कमी होईल, 8 दिवसात कमी होईल, पण सर्दी इतकी हट्टी आहे की बस ती काही कमी होण्याचं नाव घेतच नव्हती। मग आज ठरवलं होतं की आज काही असो फायनल आज डॉक्टरकडे जायचं। त्यानंतर मग आवरलं आणि मग गेले डॉक्टरकडे। तर जवळपास अंधारच झालेला होता, बाहेर सगळी लाईट गेलेली होती आणि मग आले हॉस्पिटलला। हे आमचे नेहमीचे डॉक्टर आहेत। आणि त्यानंतर मग घरी आल्यावर भाजी वगैरे केली, जेवणं केले आणि मग हे संध्याकाळचं थोडंसं काम होतं। मूग भिजवले होते, उद्या सकाळी मुगाची धिरडी किंवा मग मुगाची उसळ, जे आवडेल ते सगळ्यांना करायचं। त्यानंतर मग थोडेसे काजू बदाम आणि किशमिश भिजवले, कारण सकाळी स्मूदी करावी म्हटलं छानपैकी, त्यामुळं ही सगळी कामं करून घेतली आणि मग मात्र पिशवी काढली डॉक्टरने दिलेली। तर हे काजू बदाम वगैरे भिजवून झालं, पण डॉक्टरकडे ते जाऊन आले, पण भले मोठे औषधं डॉक्टरने दिलेले होते आणि ही पिशवी काढली आणि एवढे सगळे औषधं आता घ्यायचे होते, औषध आणि गोळ्या पण आवश्यक आहे, कारण खूप टाळलं होतं। जवळपास 3-4 महिन्यापासून टाळत होते, दुखत होतं, पाय दुखत होते, अंग दुखत होतं, पण टाळत होते। तर मग आता औषध गोळ्या घेतल्याशिवाय तर पर्याय नाही आणि औषध गोळ्या घेतल्या, सगळं व्यवस्थित केलं तरच आपण फ्रेश राहू, कारण एका गृहिणीवर सगळं घर अवलंबून असतं, म्हणून तिनं निरोगी राहणं खूप आवश्यक आहे। तर कसं वाटलं तुम्हाला? बाय.